कल्याण पूर्वेतील आडिवली परिसरातील तिसाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या तिसाई शाळेवर केडीएमसीने सुरू केलेल्या पाडकाम कारवाईमुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय। शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असताना करण्यात आलेल्या कारवाईमुळे सुमारे 1200 विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भविष्य धोक्यात आल्याची चिंता पालक आणि शाळा प्रशासनाने व्यक्त केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2010 मध्ये सुरू झालेली ही शाळा 20 गुंठे जागेवर उभारण्यात आली आहे। जमिनीच्या मालकीवरून 3 भावांमध्ये सुरू असलेल्या वादातून हे प्रकरण निर्माण झालंय। शाळेची इमारत बेकायदेशीर असल्याची तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेने पाडकामाची कारवाई केली। शाळेचे संचालक बाळराम गायकवाड यांनी कारवाईच्या वेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करत शाळांना सुट्टी असताना ही कारवाई करायला हवी होती असं सांगितलं। मुख्याध्यापक दशरथ मात्रे यांनीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे। दरम्यान मोठ्या संख्येने पालक शाळेत जमा झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किमान 1 वर्षाची मुदत देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। या प्रकरणामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। शाळेवर कारवाई विलास भोईर नगरसेविका म्हणजे मिस्टर आहेत आणि आमचा भाऊ संतोष गायकवाड। ही शाळा 2010 पासून इथे आहे। नेमकी कारवाई शाळेवर का केली जाते, कोणाची मागणी आहे आणि तुमची काय मागणी आहे? मागणी विलास भोईरची आहे आणि संतोष गायकवाडची मागणी आहे का शाळा तोडून टाकाय। ऍक्च्युली आमची ही प्रॉपर्टी सामायिक आहे, 3 भावांची आहे, 20 गुंठे जागा आहे। तर मी त्यांना काय सांगितलेलं होतं का 6.5 गुंठे प्रत्येकाच्या हिश्श्याला 6.5 गुंठे येतो, माझ्या हिश्श्याला शाळेची जागा देऊन टाका। ते बोलले काय नाही, पहिले शाळा डिमोलिशन करा मग आपण हिस्से करू। हो आहेत ना, शाळेचे परवाने आहेत। 1200 विद्यार्थी आहेत। मागणी काय नाही, ठीक आहे, आम्हाला जर तोडायची होती महापालिकेला तर त्यांनी एप्रिलला जर आम्हाला सांगितलं असतं, मार्च एप्रिलला सांगितलं असतं तरी आम्ही ठीक आहे तोडून दिली असती। पण आता 2 दिवसात शाळा चालू होणार आहेत, म्हणजे मुलांचं काय, मुलांचं भवितव्य खराब आहे ना। आमची एकच मागणी लागलं तर आम्हाला 1 वर्षाची मुदत द्यावा। तर आम्ही मग पालकांना सांगणार बाबा ठीक आहे पुढच्या वर्षी आम्ही शाळा बंद करतोय। माझं काय म्हणणं आहे, आमचं पूर्ण पालकांचं म्हणणं आहे की 9वी मुलांचं 10वी मुलांचं वर्ष नुकसान होणार आहे ना। आता ऐन वेळेस सांगणार तर कुठे ऍडमिशन करणार आम्ही? आणि हे म्हणतात की आमचे माणसं तोडतायत। आता तुम्ही सहकार्य कशाला करताय त्यांना? आमचं म्हणणं आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही फक्त हे करा, सपोर्ट करा आणि हे तोडायची नाही। मुलांचं नुकसान होतं 8वी मध्ये, 9वी मध्ये, 10वी मध्ये, आता लगेच कुठं ऍडमिशन फुल होणार आहेत सगळे। ट्रस्टीने तुम्हाला काय उत्तर दिलंय शाळेच्या? ते बोलतायत की आम्ही पण करतोय, पण कारवाई आमचा सपोर्ट आहे, तुम्ही पण आम्हाला करा, आम्ही द्यायला तयार आहे। पण मग हे तोडता कशाला आहे? मग तुम्ही हे थांबवा ना तुम्ही कारवाई तुमची आली। आता मुलं कुठं जाणार? एवढे शाळेत कुठं भेटणार आहे? किती मुलं आहेत शाळेमध्ये? ऍडमिशन नाही। माझं नाव लखन साळवे आहे। माझं एवढंच बोलणं आहे की ही शाळा 1 वर्ष आम्हाला म्हणजे इथून हलून द्यायची नाहीये। काही वेळ आम्हाला वेळ दिला नाही, काही त्यांनी टाइम दिला आम्हाला दिलेला नाहीये। यांचे काय असेल ते परस्पर यांची मॅटर नाही करून घ्यावे। आम्हाला पेपर पण नको, आम्हाला फक्त आम्हाला शाळा पाहिजे 1 वर्षासाठी, आम्हाला टाइम द्या फक्त। आणि मेन म्हणजे ही कारवाई बंद झाली पाहिजे, नाही का ते पोलीस आले सगळ्या गोष्टी आल्या, हे मेन म्हणजे हे बंद करायला नाही का। कालपासून मी इथं हे करतोय, आम्हाला वेळ द्या फक्त। माझं नाव कन्विका साळवे आणि शाळेवरती कारवाई होते हे तर आम्हाला माहिती नव्हतं। आणि आता आमची अशी मागणी आहे का आम्हाला निदान 1 वर्ष तरी द्या, म्हणजे आम्ही इथे 1 वर्ष मुलांना ह्या तोडक्या मोडक्या शाळेत आम्ही शिकवू, पण 1 वर्षात आम्ही पुढचा डिसिजन घेऊ आम्हाला कुठे टाकायचं किंवा काय। कारण ऐन टाइमावर आता शाळा 2 दिवसावर आलेली आहे, आता आम्हाला ऍडमिशन कुठे भेटणार नाही, सगळी ते ऍडमिशन फुल झाले। मग आमच्या मुलांचं 1 वर्ष पूर्ण वाया जातोय, मग आम्ही काय करणार? आमची फक्त एकच मागणी आहे, आम्हाला 1 वर्ष हीच शाळा पाहिजे। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।